तुम्ही मला हे सांगा की एक तर तुम्ही सलग 23 वर्ष संचालक राहिलात आणि गेले 6-6.5 वर्ष तुम्ही सभापती आहात. हो. लातूर बाजार समितीची सुरुवातीची स्थिती, आत्ताची स्थिती, याची वाटचाल ही नेमकी कशा पद्धतीने होते, यातल्या आत्ता अडचणी काय आहेत असं तुम्हाला जरा वाटतं? जरा तुम्हाला एक व्यापारी म्हणून आणि एक सभापती म्हणून याचं जरा विश्लेषण करा. मी तुम्हाला 1980 पासून आणलं तुम्हाला. होय. 1980ला किमती कमी होत्या. होय. त्यावेळेस बँकिंग व्यवहार हा फार कमी प्रमाणात चालायचा. होय. 10 गोष्टीपैकी एकच गोष्ट बँकेत व्हायची, फक्त पैसे काढून आणणे. बरोबर. बाहेरगावचे आलेले त्या काळात RTGS वगैरे सिस्टम नव्हते. ड्राफ्ट न पैसे यायचे. होय. ते ड्राफ्ट आला की बँकेत जमा करायचं आणि तिथून पैसे काढून आणायचे. त्या काळात अशी पद्धत होती की आडत्याला पैसेच लागत नव्हते. आम्हाला एक समजा उदाहरणार्थ एक 50 पोत, त्या काळात सोयाबीन हे नव्हतंच. बरोबर. समजा उडीद 25 कट्टे माप केले, त्याचे पैसे होऊ लागले 3000. तर माप लावल्यावर लगेच ते न यायचं, चिठ्ठी द्यायची आम्हाला की 2000 रुपये उसने घेऊन जायचे. अच्छा. ते त्यांनी शेतकऱ्याला द्यायचे. आणि माप झाल्यावर संध्याकाळी पट्टी आणायची, ते 2000 कट करायचे आणि बाकीचे पैसे नगदी. सगळा व्यवहार हा नगदीनच चालायचा. पण नगदीनं चालत असताना कुठं फसवा फसवी नव्हती, कुठं 10 किलोचं चुंगडं सुद्धा कुठं कुणाचं मिस होत नव्हतं. इतकी एकमेकावर विश्वास होता. अशा पद्धतीने व्यवहार झाला. तर त्या काळामध्ये आडत बाजार कुठं होता? कामदार रोडला. बरोबर आहे. हनुमान चौकापासून गुळ मार्केट, तिथून सराफ गल्ली आणि जेवढे मधले बोर्ड आहेत सगळ्या बोर्डात ही मार्केट होतं. बाजार समिती होती. त्याच्यामुळे सगळे इथंच व्यापार चालायचा. मग काळामानाने इथं फार गर्दी होते, तिकडे शिफ्ट झाले. 80ला ती जागा घेतली गेली आणि 81ला तिथं थोडे लोक शिफ्ट. मग त्या काळात असं ठरलं, दिगंबरराव नाना पाटील होते त्यावेळेस सभापती. मग एक दिवस इकडं काढू, एक दिवस तिकडे काढू, असं करून हळूहळू लोक तिकडे स्थलांतर केले. ते स्थलांतर व्हायला कमीत कमी 87 पर्यंत सगळं स्थलांतर झालं. आणि नंतर त्यांनी ते बंद केलं इथलं मार्केट. बरोबर. आता इथं चालवायचं नाही, तिकडेच करायचं. त्यावेळेस बाजार समितीची ऑफिस गोलाईत होती सुरुवातीला. जिथे आता साठेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी ते बाजार समिती बाजार समितीचं ऑफिस तिथं ते पुन्हा काढून टाकलं आणि नंतर इथं बाजार समिती. तर तसंच हळूहळू वाढत गेलं. तसं त्याप्रमाणे कॉमोडिटी बदलत गेल्या. कापूस संपला, त्याच्या बदल्यात गुळ आला. मग नवीन गुळ मार्केट आलं. आताच चौकातलंच जुनं गुळ मार्केट, तिकडे आता बांधलं ते नवीन गुळ मार्केट. मग ह्या गुळ मार्केटमध्ये रोज 10,000 डाग गोळी येऊ लागला. मग त्याच्यामुळे नवीन क्लायंटल लातूरला येऊ लागलं. घेऊन जाणारे मुंबई, गुजरात, पनवेल असे लोक लातूरला येऊ लागले गुळ मार्केटसाठी. आणि गुळाचं एक मोठं मार्केट लातूरला डेव्हलप झालं की कोल्हापूरच्या नंतर दुसरं महाराष्ट्रात मार्केट कुठलं तर लातूरचं. अरे वा. अशी या ख्यातीपर्यंत लातूर बाजार गेला गुळाच्या बाबतीत. अच्छा. आणि त्या काळात मला असं आठवते की बघा 87 ते 90-91 हे गुळाचा एवढा पीक पिरियड होता की रोज ही 50,000 डागाची आवक व्हायची. बापरे. आणि 50,000 डाग काटाहून उचलून जायचं. हे मला अजून आठवतं. बर. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पॅटर्न बदलत गेला. मग भुसाराचं पेमेंट नगदी व्हायचं, गुळाचं पेमेंट थोडं उशिरानं व्हायचं. एक सिस्टम पडली ती. असं जसं बदलत गेलं. मग बाजार समितीची इन्कम किती? त्यावेळेस 50 पैसे मार्केट टॅक्स होता. अच्छा. पण किमती कमी. होय. आता गुळ 80 रुपये क्विंटल, मग त्याची मार्केट टॅक्स किती व्हायचा? अशा पद्धतीनं मग ते तत्कालीन आवक खर्च तेवढाच, बाजार समिती चालायची व्यवस्थित. पण आपल्या बाजार समितीची सुरुवातीपासून नगदी व्यवहार करणारी बाजारपेठ असं आपलं ते एक नाव होतं. ते आज ताग्यात टिकून आहे. जसं तुम्ही म्हणाल की त्या गुळानंतर मग तूर आहे म्हणा, उडीद आहे म्हणा, मूग आहे, आपल्याकडचं समजा हरभरा आहे, पुन्हा सोयाबीन वाढला. आता नाही, मध्यंतरी सूर्यफूल होतं.
सोयाबीन नंतर आलं, फार उशीर हो, पण त्याच्यापूर्वी सूर्यफूल. सूर्यफूल हो, सूर्यफूल होतं. आणि तुम्ही आश्चर्य कराल, सूर्यफूल 90-95च्या दशकामध्ये होय. सूर्यफूल आपल्याकडे रोजचे 50,000 पोते येत होतं. म्हणजे आज जसं सोयाबीन होतं तसं सूर्यफूल होतं. सूर्यफूल येतं बरोबर. तत्कालीन. खरं आहे. आणि सूर्यफूल एवढं मोठ्या प्रमाणात येऊन सुद्धा संध्याकाळी एक पोत शिल्लक राहत नव्हतं. त्या काळात लातूरच्या परिसरामध्ये एकही सॉलन प्लांट जे नव्हता. काय होत्या त्या ऑइल मिला होत्या. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे त्या काळात असं म्हणतात जवळजवळ 70, 75, 80 ऑइल मिला होत्या. होय होय. आणि प्रत्येक ऑइल मिलमध्ये 2, 3, 4 एक्सपिलर असायचे. म्हणजे एवढे 250-300 एक्सपिलर सूर्यफुलावर चालायचे लातूरात. बघा. आणि सूर्यफूल तेल डायरेक्ट एडिबल आहे, होय. त्याच्यामुळे ते खायला जायचं. होय. आणि पेंड ही सॉलन प्लांटला पुण्याला, मुंबईला, जायचे. नागपूरला, अकोल्याला जायची पेंड त्याची. त्याच्यानंतर हे सोयाबीनचं जे सूर्यफुलाचं पीक कमी झालं. होय. आणि सोयाबीनचं पीक पश्चिम महाराष्ट्रात होतं, आपल्याकडे नव्हतं. हो, सुरुवात ती तर म्हणजे मिरज, सांगली भागामध्येच होती ही. मला अजून आठवतंय, होय. दिलीपराव साहेबाला सोयाबीन पेरायचं होतं ट्रायल करता. बर. तर दिलीपराव साहेबाकडे मग त्यावेळेस नेहमी जाणं येणं असायचं. तर मला म्हणलं लिलबी आपल्याला सोयाबीन, म्हणलं साहेब आणून देतो. मग सांगलीला आमचे प्लांटवाले मोठे प्रवीण लुंकड म्हणून होते. अच्छा. त्यांचं सॉलन प्लांट, रिफायनरी सांगलीला. मी त्यांना म्हणलं तर ललित सीड्स तुम्हाला एक 50 किलो घेऊन पाठवतो, म्हणजे ते ट्रीटमेंट केलं. हो, ट्रीटमेंट केलेलं. मग ते मी गाडीत आणून ते मी दिलीपरावला दिलं ट्रायलसाठी. अच्छा. अशी ही सोयाबीनची परिस्थिती. नंतर हळूहळू सोयाबीन वाढत गेलं. आज लातूरी महाराष्ट्रात नंबर 1 पेट आहे सोयाबीनची. बरोबर. त्याचप्रमाणे भाऊ बाजार समितीची उलाढाल हळूहळू हळूहळू वाढत गेली. आता जरूर आमच्या अगोदरचे लोकही चांगलेच होते, होय. काही त्याच्यात वाद नाही. पण आम्ही ज्यावेळेस मी चार्ज घेतला 24 ऑगस्ट 2015ला मी सभापतीचा चार्ज घेतला. बरोबर. त्यावेळेस माझ्याकडं 14 कोटी आणि काही वर रुपये, म्हणजे 15 कोटीचं माझ्याकडं बँकेत बॅलन्स होतं. बॅलन्स होता. मग तिथून मी सुरुवात केली. आजच्या या 31 मार्चला माझ्याकडं 80 कोटी रुपये बँकेत बॅलन्स आहे. अच्छा. ठेवी आहेत तुमच्या. हा. हा. म्हणजे 80 कोटी पैकी 70 कोटी रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये एफडीत आहेत. बरं. म्हणजे त्याच्यात हे काही कागदी मिळणं आहे, हो हो, नाही नाही, फिजिकली टॅक्स. जे बरोबर पैसे शिल्लक आहेत. बरोबर. पण असंही नाही की त्याच्यात आम्ही बाजार समितीचं डेव्हलपमेंटचे कामं केले नाहीत. जेवढे काय आम्हाला डेव्हलपमेंटचे कामं करता आले तेवढे केलेच आम्ही. आता ठळक 1-2-3 कामं सांगा ना, सांगा की. आता मला सांगा, ह्याच्या अगोदर बीजेपी सरकार महाराष्ट्र शासनात होय होतं. होय आणि तत्कालीन सहकार मंत्री हे सुभाष देशमुख सोलापूरचे होते. होय. तर मी इथं लातूरला शेतकऱ्याला 5 रुपयात पोटभर जेवण होय होय हे स्कीम राबवायचं ठरवलं. मग आमचे नेते त्या बाजार समितीवर अमित देशमुखच बघत होते. होय. अमित देशमुख पुढे हे प्रस्ताव मांडला. अमितजींनी म्हणले ललितबाई फार चांगली गोष्ट आहे, करा तुम्ही, परवानगी शासन देते का नाही हे बघा तुम्ही. म्हणलं साहेब मी जातो, भेटतो, करतो, विनंती करेन त्यांना. मग मी मुंबईला गेलो, सुभाष देशमुख साहेबांना भेटलो. हे होत नसते, सक्सेस होत नाही म्हणून. म्हणलं साहेब का म्हणा, आम्ही सोलापूरला केलं तर आम्ही फेल झालं, बंद झाली आमची स्कीम म्हणले. मग साहेब मला 1 वर्षाची परवानगी द्या. नाही नाही, बघू, पुन्हा बघू. मग सहज काय झालं, महिन्यानं लातूरला आले. होय. मग लातूरला आल्यावर बाजार समितीत मी त्यांना बोलवलं आहे. मग मी विनंती केली आमच्या संबंधित मंत्री साहेब लातूरला आलं तर बाजार समितीत यावं. तर त्यांनी मला होकार दिला, मी येतो म्हणले तुझ्या बाजार समितीत. मग आले, मी चहा पान व्यवस्था केली. मग पुन्हा मध्ये आम्ही एनटी चेंबरमध्ये गेलो. म्हणले साहेब 2 गोष्टी बोलायच्या. म्हणले साहेब मला शेतकरी भोजनाची परवानगी द्या मला, ते तू लईच महाग लागलास म्हणले. म्हणलं साहेब तुम्ही मला 1 वर्षाची द्या ना, सक्सेस झालो तर ठीक आहे ना, तर बंद. लगेच म्हणले बोलवा संतोष पाटील ते PS हो हो होते, आपल्याकडे होतेच ना संतोष पाटील. हा. ह्यांना ललितबाईला एकदा एक परवानगी द्या म्हणले, त्यांची फारच जिद्द आहे म्हणले. त्याने मला परवानगी दिली. मी त्याच्यासाठी इथं वेगळं गोडाऊन बांधलं आणि आमचे लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या हस्तात ते उद्घाटन केलं आणि उद्घाटन केलं ते चालू केली मी.
आणि इतका सुंदर प्रतिसाद मिळाला. 5 रुपयात पोटभर जेवण, मोजून नाही, पोटभर जेवण. आम्ही बफे सारखं तिथं मांडतो. तिथं चपात्या, भात, वरण, भाजी, लिंबू आणि मिरची एवढं आम्ही तिथं मांडतो. कधी मिरची ठेवतो, कधी ठेसा ठेवतो, मांडतो. मग त्याला एक पाहिजे एक घ्या, दोन पाहिजे दोन, 4 पडा, एकदा उठावं, दोनदा उठावं, त्याला पाहिजे तसं. आम्ही स्टीलचे टेबल वगैरे करून सुंदर, आणि ते आजपर्यंतही चांगलं चाललंय. जवळजवळ आता हे 1.5 वर्षापासून कोरोनामुळे आम्हाला बंद करावं लागलं. बरोबर. कलेक्टर साहेबांच्या आदेशामुळे. तोपर्यंत मला असं वाटतं की जवळपास 2.25 लाख शेतकरी जेवलेत. वा वा. आणि ते स्कीम आम्ही राबवतो आणि अजूनही कोरोनाचं कमी झाल्यावर आम्ही ती पुन्हा ती राबवली जाईल. राबवणारच. त्याचप्रमाणे आम्ही नवीन आत्ताचा प्रकल्प मुलींचं हॉस्टेल. होय. मुलींचं हॉस्टेल ही महाराष्ट्रात पहिल्यांदा एकमेव लातूर बाजार समितीने उभा केलेलं आहे. होय. आणि त्या काळात मुलांचं वसतिगृह देखील हे सुरुवात आपणच केलेली आहे. होय. आणि ते अजूनही आहे आणि ते चालवतोय. कोरोनामुळे बंद आहे. ते किती 100 क्षमतेचं आहे की 60 आहे? ते 180. 180 क्षमतेचं आहे ना. आणि हे सुद्धा मुलींचं सुद्धा 220 आहे. अरे वा. आणि हे सुद्धा 5 कोटी रुपयाचं बांधतोय. पण ह्याची प्रशासकीय मान्यताचं संपूर्ण श्रेय हे आमचे नेते अमित देशमुख साहेबांनाच आहे. कारण शासन ही अशा परवानग्या देत नाही. खरं आहे, खरं आहे. मी त्या काळात अर्ज केला होता. नंतर अमितजी मंत्रिमंडळात गेल्यानंतर त्यांनी पाठपुरवठा केला आणि अमितजींनी त्याची मान्यता आम्हाला मिळवून दिली. आणि ते आज आम्ही मूर्त स्वरूपाला आणतोय. काम चालू आहे. मला असं वाटतं की 6-7 महिन्यामध्ये ते तयार होईल. हा मध्यंतरी एक सांगायचा एक विषय राहिला सहज आपल्या. माझं विसरून एक गोष्ट राहिली. परवा गेल्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये शासनाने एक सगळ्या बाजार समितीला एक परिपत्रक काढलं. होय. की बाबा तुमच्या मागच्या वर्षाचा जो काय निव्वळ नफा त्याच्या तुम्ही 20% हे तुम्ही आरोग्य विषयासाठी वापरा आणि वापरू शकता. होय. मग आम्ही स्वतः तर कोविड सेंटर उभा करू शकत नाही, कारण आम्ही डॉक्टर कुठून. तुम्ही आहे त्या आहे ना, काय मदत करता येईल. आणि ती व्हेंटिलेटर ती GR मध्ये नव्हतं. अच्छा. बर. मग आम्ही ही गोष्ट आमचे नेते अमितजींना बोललो. मग त्यांनी तिथं ते पणन मंत्र्यांना कळवलं, सांगितलं की असं तर कुठलीच बाजार समिती करू शकणार नाही. ह्याच्यात अमेंड करा की शासनाला ह्याची मदत त्यांनी करू शकतात. मग ती त्याच्यात अमेंडमेंट आली आम्हाला. मग कलेक्टर साहेबांनी मिटिंगा बोलवल्या आणि आम्ही लातूर बाजार समिती ही एकमेव बाजार समिती आहे, हे कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे महाराष्ट्रात की ज्यांनी असं 72 लाखाचे व्हेंटिलेटर्स तुम्ही शासनाला दिले. इथल्या मेडिकल कॉलेजला डीनच्या हवाले पालकमंत्री आणि कलेक्टर साहेबांच्या दिले. त्याच्यात 2 व्हेंटिलेटर असे दिलेत की जे लातूरातच अवेलेबल नाही. पेडिएट्रिक व्हेंटिलेटर्स, म्हणजे जन्मजात शिशु मुलाला जर त्रास झाला तर ते व्हेंटिलेटर्स कामाला येतात. बाकी आपले जनरल व्हेंटिलेटर्स जे आहेत ते सगळे 6-7 वर्षाच्या पुढे 100 वर्षापर्यंत कामाला येतात. दुसरा माझा मुद्दा होता की आपलं भाजी मार्केट जे आहे ना ते पण भरपूर मोठं आहे. त्यानंतर आपलं चिंचेचं मार्केट मोठं आहे. अनेक विषयामध्ये आपल्या लातूरची बाजार समिती मोठी आहे. तर भाजी मार्केटचं देखील पूर्वीचं स्वरूप, आत्ताची उलाढाल. चिंचेचं देखील पूर्वीचं स्वरूप, आत्ताची, ह्याचं काय स्थिती आहे? आता अगोदर आपण चिंचेपासून सुरुवात करूया. होय, सांगा ना. चिंचेची मोठी आवक होते. कारण का? तुम्हाला गोष्ट सांगतो. बाजारपेठ वाढते कशी आणि का वाढते? बरोबर. आलेला माल हा योग्य पद्धतीने विकला जात असेल तर ती बाजारपेठ वाढते. बरोबर. तरच येणारा माणूस माल आणतो. आणि जर ती योग्य पद्धतीने विकली जात नसेल तर तो पुन्हा दुसऱ्यांदा येत नाही. बरोबर. आता लोक काही म्हणू, जर बाजारपेठ आमच्याकडं चिंचेची बाजार जर रोज आमच्याकडे 100-200 कट्ट्यापेक्षा जास्त येत नव्हती आणि ती आवक जर रोजची 5000 कट्ट्यावर जर जात असेल तर ह्याच्या 2 गोष्टी फिजिकली प्रूव्ह झाल्या की ह्याचे घेणारे लोक इथं आहेत. 5000 कट्टे संध्याकाळी विकले जातात लातूर बाजारपेठेमध्ये. बरोबर. त्याचे पैसे संध्याकाळी दिले जातात
आणि योग्य भाव मिळाला जातो. बरोबर. प्रोसेस काय हा त्याचा भाग नंतर. बरोबर बरोबर. पण जर दुसऱ्या दिवशी जर ती आवक झाली नाही, तिसऱ्या दिवशी आवक झाली नाही, तर पहिल्या दिवशीचा आमची प्रोसेस चुकलो, आम्ही फसवलंय लोकांना. अगदी बरोबर, खरं आहे. पण जर ती महिन्यांची ती आवक जर राहिली तर आमचा होणारा व्यवहार हा योग्य पद्धतीचा आहे. आणि हे चिंचेकरता जरी असेल तरी तशीच सोयाबीन म्हणतो, ते सगळ्यांनाच लागू आहे. जर तुमचं योग्य पद्धतीने व्यापार, योग्य भाव आणि योग्य पैसे मिळत असेल तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आवक होईल, नाही तर आवक होणार नाही. आता एक त्याच्यातच तुम्हाला जोडून सांगतो, काही लोकांचं म्हणणं आहे की आता सोयाबीनची आवक फार मोठ्या प्रमाणात आहे, तर तुम्ही फार सौदे चालवू शकत नाही. हा एक ज्वलंत विषय आहे. होय होय, आहे, मोठा विषय आहे. तर ह्याच्यासाठी आम्ही नेहमी शेतकरी संघटना म्हणा, स्वाभिमानी संघटना म्हणा, यांच्याची चर्चा करत होतो. होय होय. शेवटी ज्यावेळी शेतकरी संघटनेने आमच्याशी चर्चा केली, त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी येऊन लातूरला चर्चा केल्या. मी म्हणलं तुम्ही आम्हाला आरोप करू शकता, पण आमचा खुलासा सुद्धा तुम्ही ऐकून घ्या. हो, बरोबर बरोबर. आणि आम्ही मार्ग काढू शकतो, नाही तर तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा आम्ही कसा काढायचा. बरोबर. तुम्ही नुसतं प्रश्न उपस्थित करणार आणि मार्ग आम्ही नाही सांगणार, हे नाही सांग. बरोबर. आता आज 1,00,000 पोत्याची सोयाबीनची आवक आहे आणि एकेका दुकानात 3,000, 2,000, 1,000, 4,000 अशी आवक आहे. बरोबर. आता एका दुकानात जर 2,000 पोत्याची आवक असेल तर त्याच्यात एक शेतकऱ्याचे 2,000 नसतातच. त्याच्यात 20 शेतकरी असतात. 100%. मग त्याला प्रत्येकाला सरसकट भाव पुकारू शकतो का? नाहीच ना, नाहीच करता येत. प्रत्येकाचं प्रत्येक वक्कल पुकारावा लागतो. बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी एका दुकानात कमीत कमी 20 ते 25 मिनिटं जातात. बरोबर. दुसऱ्या दुकानात तो प्रॅक्टिकली शक्य पण नाही. सौदा सरसकट सगळीकडे करणं शक्य नाही. आम्ही काय म्हणलो, त्यांना आम्ही दाखवून दिलं ना. बरोबर. स्लॅक मध्ये होय, एक लाईन पूर्ण, दुसरी लाईन पूर्ण, तिसरी लाईन पूर्ण, 2 दिवसात मार्केट पूर्ण. होय. स्लॅक मध्ये आम्ही करून दाखवलं, त्या म्हणजे प्रॅक्टिकली करून दाखवलं. खरंय खरंय. आणि सीझन आवक असेल तर तुम्ही 3-4थं दुकान सुद्धा होणार नाही. कारण शेवटी आम्हाला 2-2.5 तासापेक्षा जर जास्त वेळ दिला तर घेणाऱ्याने माप कवा करायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग सॅम्पल दाखवणं आणि माप देणं. कुठलाच तुम्हाला सांगतो, शेतकरी किंवा आडत्या हा 5-10 रुपये कमीनं सुद्धा माल विकत नसतो. खरंय. आणि काही वेळेस असं सुद्धा झालेलं आहे की सौद्यात भाव होते त्याच्यापेक्षा नंतर सॅम्पलवर भाव जास्त पण निघाले, असू शकते. बरं. नाही, आता माझा दुसरा मुद्दा होता की आपलं जे एक भाजी मार्केट आहे, बरोबर आहे, त्याची आपल्याकडची आता ओव्हरऑल काय स्थिती आहे? आता तुम्हाला त्याची माहिती देतो. तुम्हाला भाजी मार्केटमध्ये भाजीची आवक सुद्धा वाढली, पण भाजीच्या आवकेच्या प्रमाणापेक्षा कांदा, बटाटा आणि ड्राय माल जी म्हणतो, म्हणजे अद्रक, म्हणजे नाशवंत नसणार, म्हणजे कमी, अशा मालांची आवक ट्रकने होऊ लागल्या. अच्छा. याचं कारण लातूर शहर वाढलं. बरोबर. संख्या वाढली. होय. आता तुम्ही एक सांगतो, अगोदर तुम्ही साधा विचार केला, लातूरामध्ये मंगल कार्यालय किती होते, खरंय, आता किती झालेत आणि आता किती झाले, खरंय खरंय. मग तिथं कार्यक्रम झाल्यावर ह्या गोष्टी लागणार. बरोबर. कन्झम्पशन वाढलं. पर्यायानं काय वेळ आली, काही वेळेस इथल्या लोकांना म्हणजे महाराजांना ज्यांना आपण जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट देतो, बरोबर, सोलापूरला जाऊन माल आणावे लागले. त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे नांदेडहून वरून जो येणारा माल आहे तो लातूरला यायची, सोलापूरला चालला. आता आपल्याकडे कुठून कुठून येतो भाजी? भाजी ही जवळपास लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, बीड जिल्हा आणि नांदेडचा परिसर, अच्छा, या भागातून आपल्याकडे. आणि कांदा, बटाटा हे फार लांबून आपल्याकडे. बरोबर. आणि आता जे अगोदर आपल्याकडे कधीतरी यायची, त्याच्यासाठी तुमच्या माहितीच तो मध्ये 1-1.5 वर्षापासून भाजीवाल्यांचं आमचं वाटाघाटी. हो, ते जागेचा विषय चाललेला होता तुमचा. आहे. आता लातूर शहरात जागा एवढ्या महाग झाल्या आहेत. खरं आहे. तर आता जिथं भाजी मार्केट आहे ती जागा लहान पडते का? 100% लहान पडते. आम्ही मान्य करतो. बरोबर. मग त्याला शिफ्ट करायचं आहे. शिफ्ट करायचं म्हणजे आता आमच्याकडे अवेलेबल असलेली जागा म्हणजे रिंग रोडवरचं गुड मार्केटली जागा. ती आता सध्या चालू आहे. ते तिथं सध्या
दबईचं काम चालू आहे. बरोबर. ऑलरेडी दबईचं टेंडर दिलंय आणि काम चालू आहे ॲज ऑन टुडे ऑल्सो. कारण दबई केल्याशिवाय होय, त्याच्यावर डांबरीकरण करता येत नाही. आणि दबई न केल्यामुळे एक जरी पाऊस पडला की ते तिथे खराब चिखल होत होतो. बरोबर बरोबर. आणि आता अशाच मार्केटला शिफ्ट केलं की पुन्हा चिखल झालं की नाही नाही, मग पुन्हा त्यात- खरं आहे. आणि ते योग्य नाही. बरोबर. खाण्याची भाजी जर चिखलात जात असेल नाही नाही नाही, त्याला काय अर्थ नाही. म्हणून आम्ही पुन्हा जुन्या मार्केटमध्ये आणलं बरं. आणि तिथं पूर्ण दबाई झाली की त्याच्यानंतर शिफ्ट होईल. नाही, त्याच्यानंतर डांबरीकरण करणार आहोत. वा, डांबरीकरण करून तिथं जे गोडाऊन्स आहेत होय, ती एक ते रेडी झालंय. दुसऱ्याचं काम चालू आहे. तिथं एक 12 दुकानं बांधून झालेत. अजून आम्ही 20 दुकानं बांधतोय साईडला. बर बर. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल. हो ना, खरं आहे खरं आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चर उभा केल्याशिवाय तिथे शिफ्ट कसं करणार तुम्ही. आणि तिथं शिफ्ट करणं हे आम्ही करणारच आहोत. बरोबर. अजूनही काही लोकांच्या मनात आहे की शिफ्ट करत होतील का नाही, पण ते तुमचं ठरलंय काय करणार. पण करणार आहोत. पण दुसरा, आत्ताच जसं तुम्ही म्हणालात की कामदार रोडची आपली बाजार समिती तिकडे गेली, हो, आणि गेल्या काही वर्षापासून म्हणजे अगदी विलासराव साहेबांच्या मनातच होतं की आपली ही जी बाजार समिती आहे ही पूर्ण जागा अपुरी पडते आहे. होय. आपलं वाढतंय लातूर, आणि त्यामुळे तुम्ही नवीन जागा घेऊन जे एक त्या ठिकाणी उभं करण्याचं हो. ते बरेच दिवस त्याला रेंगाळले हो. त्याला किती नाही, वर्ष आता लागतील. तुम्हाला सांगतो ते. आता तुम्हाला मागची गोष्ट म्हणजे थोडक्यातच सांगतो. हो, हरकत नाही. पण आत्ताची काय स्थिती आहे. हा, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव साहेबांनी होय, अगोदर 100 एकर जागा दिली. मग असं वाटलं की कमी पडेल. मग अजून 50 एकर जागा वाढवून दिली. 150 एकर जागा दिली. आणि MIDCने कुठल्या बाजार समितीला जागा दिली ही पहिला आणि शेवटचा आपल्या राज्यातला. शेवटचा कारण. हा. तर MIDC हे बाजार समितीला जागा देऊ शकत नाही असं कायद्यात पूर्वी केलं. अच्छा. मग ते तत्कालीन आमचे नेते विलासराव साहेब मुख्यमंत्री होते. त्यांनी तो कायद्यात बदल केला. अच्छा. की MIDCला, कारण बाजार समिती ही सेमी गव्हर्नमेंट हो हो हो. आणि शासनाचं त्याच्यावर कंट्रोल आहे. त्याच्यामुळे ते बदल करण्यात यावा आणि ते बदल केला. आणि लातूरला ही बाजार 150 एकर जागा दिली गेली. मग त्यांनी बघितलं की सगळीकडे महाराष्ट्रात नाही सुरू झालंय होय. की आम्हाला जागा द्या. की लगेच त्यांनी पुन्हा कायदा बदलला आणि पुन्हा MIDCला बाजार समितीला देता येणार नाही हा पुन्हा जुना कायदा आणला. म्हणूनच लातूरला जी मिळाली ती पहिली आणि शेवट. पण आताची स्थिती काय आता त्या. त्याची परिस्थिती सांगतो. त्याच्यात सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. शासनाच्या जेवढ्या मंजुऱ्या आणायच्या तेवढ्या आणल्यात. आता ह्याच्यामध्ये शासनाने दिलेली आम्हाला मुदत ही संपली होती. होय. ते संपल्यानंतर अमित देशमुख साहेबांनी ह्याच्यासाठी बराच प्रयत्न केला. मी स्वतः 2दा त्यांच्यासोबत, ते स्वतः माझी फाईल हातात घ्यायची आणि चल माझ्यासोबत. 2दा तर मी त्यांच्यासोबत सुभाष देसाई जे सध्याचे उद्योग मंत्री आहेत त्यांच्याकडे गेलो आम्ही. त्यांनी होकार म्हणायचे आणि त्यांचे CO वगैरे नकार द्यायचे. साहेब काहीतरी पैसे घ्या त्यांच्याकडनं. आता जर नियमानं जर भरायचे असतील, मला एक्सटेन्शन जर घ्यायचं असेल तर जवळजवळ 7 कोटी रुपये भरावे लागतात फक्त एक्सटेन्शनसाठी. बापरे. मग मी म्हणलं साहेब हे आपल्याला परवडणारं नाही म्हणलं काळजी करू नको, आपण बघू, नाही झालं तर मग मी कशा पद्धतीनं करू. मग 3रींदा माझ्या गैरहजेरीत त्यांनी स्वतः जाऊन भेटले. आणि मग 4थींदा त्यांनी सुभाष देसाई साहेबांना सांगितलं की तुमच्या CO, डेप्युटी CO सगळ्यांची जॉईंट मीटिंग मी लावा आणि मी येतोय त्या मीटिंगला. मग त्या मीटिंगमध्ये अमित देशमुख साहेबांनी त्यांच्या अधिकारी वर्गाला सुद्धा थोड्या वरच्या आवाजात बोलले की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हे जागा दिलेली आहे विलासराव देशमुख साहेबांनी, आणि ते जागा जर तुम्ही जर रद्द करणार असाल तर हे योग्य आहे का हे सुभाष देसाई साहेबांनी सांगावं. कुठल्याही एखाद्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली जागा जर तर नवीन येणारं हे योग्य नाही. मग ते त्यांना ते पटलं आणि त्यांनी तिथंच सही केली. अमित देशमुख साहेबांनी ते COला सांगितलं माझ्यासमोर सह्या करा तुम्ही. अशा पद्धतीनं करून त्याची परवानगी आम्हाला 2 महिन्यापूर्वी आलेली आहे. आणि आता हे जे प्रोसेस सुरू झालंय. मला अजून शिफ्ट व्हायला अजून किती दिवस लागतील. नाही, आता ह्याचं
टेंडर निघायला आणि अच्छा. काम चालू व्हायला मला असं वाटतं जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्यात टेंडर निघून काम सुरू होईल आणि ते काम पूर्ण होऊन शिफ्ट व्हायला 2-1 वर्ष लागतील. 2 वर्ष. अच्छा. त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही करणार आहोत. होय. म्हणजे अगोदर असंच होतं आमचा बेस की प्लॉट पाडून आपण आडत्यांना देऊन टाकावं आणि त्यांनी बांधावं. पण MIDCच्या नियमात ते नाही. MIDCच्या नियमात तुम्हाला प्लॉट पाडून त्यांना देता येणार नाही. इन्फ्रास्ट्रक्चर सगळं तुम्ही उभं करून देणार. झालं आमचं MIDCचे 2.25 कोटी रुपये आम्ही MIDCला बांधकाम फी भरून टाकली. वा. आमचा मास्टर लेआउट मंजूर झाला. ही किती कोटीची योजना आहे हो? बाजार समितीच्या स्कोप मध्ये आहे जवळपास 120 कोटी. अच्छा. म्हणजे त्याच्यात रोड, गटारे, सगळं ड्रेनेज, लाईट, स्ट्रीट लाईट, हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे वेगवेगळ्या युरिनल ब्लॉक्स, ह्या सगळ्या हे त्याची आणि जी आडत्याने जी बांधायची आहे ते जवळपास 300 ते 350 कोटी रुपये. अच्छा. म्हणजे साधारणपणे 500 कोटीचं वगैरे कन्स्ट्रक्शन. 400 ते 450 कोटी. ह्याच्यामध्ये इथल्यासारखं प्रत्येक दुकानात माल उतरायचा, दुकानात लिलाव करायचा आणि दुकानात चालणी करायची ही पद्धत राहणार नाही. अच्छा. तिथं 10 मोठे मोठे सेल हॉल बनवलेले आहेत. अच्छा. एक सेल हॉल 25-25 हजार पोत्याचा आहे. बरोबर. त्या सेल हॉल मध्ये माल उतरायचा, तिथंच सौदा निघेल. अच्छा. आणि तासाभरात तर 25,000 पोते विकले जातात. म्हणजे आता ही जी लोकांची अडचणी गैरसोयी आहेत ते पुढे गेलं की सगळ्या बंद होऊन सगळंच. आता एक छोटा प्रश्न बघा की वर्षानुवर्ष एक शेतकरी मागणी असं करतायत की बाजार समितीमध्ये म्हणजे वरई आहे, वेगवेगळ्या कारणांनी शेतकऱ्यांची पिळवणूक होती आहे. ही पिळवणूक होती अशी त्यांचं म्हणणं आहे. दुसरं कसं आहे की एक हमी भावाचा एक विषय राहतो. प्रत्येक वेळेला हमी भावाच्या घोषणा होतात आणि बाजारपेठेमध्ये हमी भावापेक्षा कमी भाव झाला की मग तो शेतकरी म्हणतात की कमी भावात तुम्ही हे करायचं नाही. व्यापारी म्हणतो मग मी काय करू, तुम्ही सांगा. बरोबर आहे. त्यालाही पैशाची गरज असते आणि मग ते जसं पोटलीत व्यवहार होतात तसे खुशीचे व्यवहार होतात. असं हे सगळं चालू आहे. पण वेगवेगळ्या संघटना म्हणजे आता कसं वाटतं की शेतकऱ्यांना वाटतं आमच्यावर अन्याय होतोय, हमाल मापाड्याला वाटतं की आम्ही वर्षानुवर्ष एवढं करतोय, आमच्यावर अन्याय आम्हाला पुरेसं मिळत नाही. असं हे सगळं चांगलं आहे. म्हणजे जसं घरात एखाद्या कुटुंब प्रमुखाला सगळेजण कुरकुर मला हे पाहिजे तुला हे पाहिजे असं म्हणतात आणि मग कुटुंब प्रमुखाला जे एक रोल करावं लागतं तसं बाजार समितीचे सभापती म्हणून तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांकडे कसं बघता? आता याच्यात बरेच प्रश्न इन्व्हॉल्व आहेत. हमालांचा आहे, आडत्यांचा आहे, खरीददारांचा आहे, गुमास्त्यांचा आहे. सगळ्या संघटनेचे वेगवेगळे प्रश्न आहेत. खरं आहे. आता आम्हाला एक लक्ष ठेवावं लागतं, एखादा प्रश्न सोडवत असू ती सोडवताना त्याचा त्रास दुसऱ्या संघटनेला होता. बरोबर. आणि त्याच्यासाठी आम्ही एखाद्याच्या संघटनेचे 100% मन राखू शकत नाही. खरं आहे. कारण त्याचं 100% राखायला गेलं की दुसऱ्या संघटना नाराज होणार. बरोबर. पण जी चुकीच्या गोष्टी असतील, आता उदाहरणार्थ शेतकऱ्याकडं अगोदर 2% आडत ही माल विक्रीची आडत्या घेत होता. बरोबर. मग काय झालं पर्यायानं की बाबा शेतकऱ्यावर हे बर्डन नको, खरेदीदारावरती येतात. तर आता त्याच्यात बदल झाला की आडत जी आहे आडत्या शेतकऱ्याचा माल विकतोय पण त्याची आडत माल घेणाऱ्या खरेदीदाराने द्यायचे. हे त्याच्यात लागू झालं. त्याच्यात मोठं शेतकऱ्याचं बर्डन कमी झालं. 2% म्हणजे कुठलाही वाण घ्यायला गेलं तर आज 5,000च्या खाली नाही. सोयाबीन घेतलं 6,500 आहे, मूग घेतलं 7,000 आहे, उडीद घेतलं 7,000 आहे. बरोबर. 2% म्हणलं तर जवळपास 150 रुपयाचा त्याचा हा डायरेक्ट फायदा झाला शेतकऱ्यांचा पर्याय. आता दुसऱ्या गोष्टीत येऊन तुम्ही हमी भावाचा विषय काढला. आता हमी भावाचा हा जो विषय आहे तो हमी भावाचा विषय हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीतला, बरोबर, त्यांच्या कंट्रोल मधला आहे. आता जर हमी भाव जर राबवायचे असेल तर ह्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंटनी इंटरव्ह्यू केलंच पाहिजे. बरोबर. जर ती स्कीम राबवायची असेल सक्सेसफुली राबवायची असेल तर.
तर ह्या सगळ्या गोष्टी राबवताना जर एखादे भाव कमी झाले समजा, तर इमिजिएट शासनाने काय केलं पाहिजे, तुम्ही त्याचे सेंटर्स चालू केले पाहिजे. बरोबर. हमी भावाचे. मग होतंय काय, भाव कमी झाले आणि हे लगेच 8 दिवसात सेंटर चालू व्हायला पाहिजे, ते तुम्ही 1.5 महिन्यात चालू करा. खरंय. म्हणजे शेतकऱ्याचा 12ने माल निघून गेलेला असतो. होय होय. शेतकरी थांबत नाही, कारण शेतकऱ्याला हजार कामं असतात पैशाचे, तो थांबत नाही. बरोबर. ह्याच मध्य प्रदेश सरकारने ही स्कीम वेगळ्या पद्धतीने राबवली. बरोबर. की शेतकऱ्याचं भावांतर योजना, जर ह्याच्यापेक्षा कमी भावात जर माल विकला गेला हमी भावापेक्षा, होय, तर इमिजिएटली त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये मार्केट कमिटी थ्रू रूट होत आहे आणि त्याला भावांतराप्रमाणे जर हमी भावापेक्षा, अशी योजना आपल्याकडे पण सुरू व्हायला पाहिजे. भावांतर व्हायला पाहिजे. पण याला स्टेट गव्हर्नमेंटने इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. तेच पण. आणि त्याच्यात काही आर्थिक स्टेट गव्हर्नमेंटला उचलावा लागेल. बरोबर. होय. आणि तिथं मध्य प्रदेशमध्ये स्टेट गव्हर्नमेंट काही आर्थिक बोजा उचलतं. खरंय. हा एक भाग. किंवा शासनाने रेडी स्टँडिंग ठेवलं पाहिजे की ज्या दिवशी हमी भावाच्या खाली बाजार केले की दुसऱ्या दिवशी भाव सेंटर चालू आहे. करेक्ट. अगदी बरोबर. हे जर केलं तर शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. आणि हेच पर्याय आहे. बरोबर. या 2 पर्यायाशिवाय तिसरा पर्याय नाही ज्याला हमी भावाचे भाव मिळाले. बरोबर. आता तिसरा तुम्ही मुद्दा काढला की हमालांचा, वाराईचा वगैरे. आता ती पद्धत सुरू झाली थोडी. आता ट्रक भरायला येतात. होय. ट्रकची वाराई बंद झाली आहे 1 तारखेपासून. अच्छा. जर माझ्याकडं ट्रक भरायला आला तर हमाला गाडी भरताना हमाली तर आमच्याकडनं घेतच होता. बरोबर. पण आमच्या हमालाला ट्रकवालाकडनं वाराई मिळत होती. होय. आता ते वाराई बंद झाली. आता मग ती वाराई कुणी द्यायची, हमालाचं नुकसान झालं ना. मग ते वाराई आम्ही द्यायची, जसे हमाली आम्ही देतो तशी तुम्ही हे करायचं, तशी आम्ही करायची. म्हणजे ते ट्रकवाल्याकडनं जशी बंद झाली तसं हळूहळू एक प्रक्रिया सुरू करावी लागेल. की आता शासनाला आणि हमालाला एक गोष्ट मान्य आहे की माझा माल तोल झाला त्याची हमाली मी दिली पाहिजे. बरोबर. पण हमाली व्यतिरिक्त जे काय बाकीच्या गोष्टी आहेत ते दिलं जाणार नाही. ते बंदच व्हायला पाहिजे. बरोबर. त्याच्यात काही दुमत असूच शकत नाही. म्हणजे मालाच्या रूपानं म्हणा किंवा पैशाच्या रूपानं म्हणा, कुठल्या हमाली जी शासनाने ठरवून दिलेली आहे 3 वर्षाला वाढ मिळते 15%, ते हमाली तुम्हाला दिली पाहिजे का दिली पाहिजे. बरोबर. असं हळूहळू एक टप्प्याटप्प्याने तुम्ही हे सगळं सुधारत जाणार आणि सुधारावंच लागेल. ह्या बदलत्या काळामध्ये जे एक नातं आडत्या, शेतकरी किंवा खरेदीदार असेल, ह्या सगळ्यांचं एक नातं पूर्वी जे होतं, आता सगळ्याच क्षेत्रात अशी नाती हिरावत चाललेली आहेत. ती नाती आता राहिलेली नाही आहेत. बरोबर आहे. बदलतं स्वरूप आता पुढचं हे जे जागतिकीकरण आणि जे मार्केट सगळं बदलतंय, बरोबर, तर पुढे काय करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी कसा विचार करावा किंवा व्यापाऱ्यांनी काय विचारायला पाहिजे, कशा पद्धतीने व्यवहार व्हायला हवेत. आता 2 गोष्टी आहेत. मी तुम्हाला म्हणलो 80चा काळ, 90चा काळ, त्या काळात सगळं होतं. मोबाईल नव्हते, नंतर मोबाईल आले. आता बाजारात सौदा पुकारून सौदा चालू. आता शासनाचं म्हणणं आहे की आता काळामानाप्रमाणे ई काळ, ई ऑक्शन तुम्ही करायला पाहिजे. आणि ई ऑक्शन करण्यासाठी ई ऑक्शनमध्ये भारतातला कुठलाही माणूस भाग घेऊ शकतो. होय. हे कागदावर म्हणणं सोपं आहे. अगदी बरोबर. आता उदाहरणार्थ इथं 300 पोत्याचं सोयाबीनचं वक्कल आहे आणि मुंबईच्या एका प्लांटवाल्याने त्याचा भाव भरलाय आणि तो जास्त भाव आहे, त्याला सुटलंय ई ऑक्शन मध्ये. ठीक आहे. मग त्याचं पेमेंट दिल्याशिवाय तो आडत्या त्याला माल उचलू देणार नाही. बरोबर नाही. होय. कारण तो मुंबईचा आहे, कुठलं आम्हाला का माहित आहे. होय. आता त्याची नियमावली अशी आहे की ती त्याने 48 तासात पेमेंट केलं पाहिजे. आज ऑप्शन झालंय, त्याचं तोल होईल, दुसऱ्या दिवशी पैसे देईल, तिसऱ्या दिवशी खात्यात जमा होईल. मग 3 दिवस तो माल त्या आडत्याने सांभाळायचा का? करेक्ट.
त्याला दुसऱ्या दिवशीचा माल ठेवायला जागा नाही. उतरायला जागा नाही. होय होय. आता जर आज माल लिफ्ट होऊन गेला नाही, तर काय परिस्थिती होणार आहे? आज सीझन मध्ये आम्ही 6 गेट ओपन ठेवतो आणि 24 तास मार्केट ओपन ठेवतोय. 24 आवर्स. बरोबर. आमची सकाळी 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी माल आणायचा, 12च्या नंतर माप करायचे आणि 6च्या नंतर माल उचलायला पाहिजे. होय. पण उचलणाऱ्याला जर मर्यादा मी घातली तर उचललाच गेला नाही तर दुसऱ्या दिवशी माल कुठं उतरणार? खरंय. मग रात्रभर माल घेणारे गाड्या लावतात आणि 6 गेटनं माल घेऊन जातात आणि ते माल गेलं की सकाळी 5ला पुन्हा वाहन. हे प्रक्रिया राबवण्याची, हे सिस्टमनं हे नवीन कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. तुम्ही कायदा वेगळा कराल आणि अंमलबजावणी प्रॅक्टिकली जर वेगळं असेल तर इम्प्लिमेंटेशन होणार नाही. आणि आता तुम्ही शेवटचा प्रश्न तुमचा जे मांडला ते की नाती खरीददाराची, आडत्यांची, गुमास्त्यांची, हमालांची, हे सगळे जे आहेत ते अगोदर जेवढे ॲफिनिटी होती, अटॅचमेंट होती, होय होय, ते आता कमी झालेलं आहे. ह्याच्यात दुमत नाही. कारण काय झालंय, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पिढी बदलली, होय, जनरेशन बदलला. आता जनरेशन बदललं की त्याचे थिंकिंग नवीन जनरेशन सारखं आहे. बरोबर बरोबर. मग एक साधा प्रश्न, मी ही मोबाईल इकडून इकडे उचलून फुकट का ठेवू? बरोबर. मला काय मिळणार आहे ते? हे कॉन्सेप्ट आला. होय. की मला जर जी गोष्ट 2 पैसे मिळतील ती गोष्ट मी करणार नाही तर करणार नाही. अगोदर हे नव्हतं. बरोबर. अगोदर हा माल माप घेऊन आला, 4 बारदाना पडला असा, मालक म्हणला हे बाबा उचलून मध्ये ठेव, त्याने उचलून मध्ये ठेवायचे, 2 रुपये पडते. आता हे कमर्शियल बिझनेस झाला. हो हो. तसंच आडत्याचं आणि खरीददाराचं आलं. आडत्या संध्याकाळी कॅश पेमेंट देतो, खरीददार काय म्हणतो, मी संध्याकाळी लगेच का पैसे द्यावे, मला काय 10 पैसे कमी न देतोय का? जो संध्याकाळी देतोय त्यालाच ते भाव आणि मी 5 दिवसानं घेतोय त्याला ते भाव, मी कशाला संध्याकाळी? ह्याच्यात मानसिकता बदलली आहे. म्हणून लोक कॅश पेमेंट देत नाही, कॅश देण्याचा देत नाहीत. मग काही लोक देतातच आजही सुद्धा, मग काय 3 दिवसानं का 5 दिवसानं. आणि ह्याच्यातून एक नवीन प्रकार सुरू झालाय की पैसे अडकले तर पैसे बुडवायचं प्रथा सुरू झाली. आणि त्यामुळे नव्या ही सगळी आव्हानं पण आहेत. सगळे आव्हानं आहेत. धन्यवाद ललित भाई, तुम्ही इतका वेळ दिलात, मनपूर्वक धन्यवाद. बस आपल्याला खूप खूप आपण आलात, खूप धन्यवाद.